श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. आजच्या व्हिडिओत मी माझे वैभवलक्ष्मीचे व्रत केलं, मला काय अनुभव आले ते सांगणार आहे. आणि मला हे व्रत कोणी करायला सांगितले आणि मी कोणत्या वर्षी केलं आणि मी केल्यानंतर मला अनुभव आल्यानंतर हे व्रत मी कुणाला करायला सांगितलं आणि त्या व्यक्तीलाही अनुभव आला, तेही मी सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे व्रत मला कोणी करायला सांगितलं आणि मी कोणत्या वर्षी केलं ते सांगते. हे व्रत मला माझी मोठी मामी आहे, त्यांनी सांगितलं करायला. त्यांचं नाव आहे, सासरी त्यांना लक्ष्मी म्हणतात आणि त्यांचं माहेरचं नाव कृष्ण आहे आणि मी त्यांना किसा मामी म्हणून हाक मारते. आणि त्यांनी मला हे व्रत करायला सांगितलं आणि हे व्रत मी 2006 मध्ये केलं. त्यानंतर मी खूप वर्ष हे शुक्रवार चालूच होता माझा, उपवास धरायची, पूजा मांडणी केली नाही पण उपवास चालू होता. मी एकदा 2006 मध्ये हे व्रत केलं. हे व्रत मला मामी म्हणाली कर, कारण की ह्या व्रताचा मला सुद्धा अनुभव आले, अशा मामी म्हणाली आमची. आणि तू सुद्धा कर हे व्रत, तुलाही नक्की फरक पडेल, अनुभव येईल असे म्हटले होते. आणि हे व्रत मी खरं सांगू कशासाठी केले, तर हे व्रत मी माझं शिक्षण पूर्ण व्हावं, माझं शिक्षणात पुन्हा कधी अडथळा येऊ नये यासाठी केलं होतं. तर मी तुम्हाला सांगते, 2006 मध्ये मी 10वीला होती आणि त्या टायमाला मी शाळा सोडली होती. काही आर्थिक कारणामुळे म्हणा मी शाळा सोडली होती. जरा परिस्थिती सर्वांची सारखी नसते, कधी आयुष्यातनं चढ उतार येतच असतो आणि आयुष्यातनं माणूस खूप सारे अनुभव घेत असतो आणि प्रत्येकाचा दिवस सारखा नसतो म्हणतात. आणि आमची पण परिस्थिती थोडी बेताची झाली होती, पण सर्व आता ठीक आहे, आता सर्व चांगलं झालेलं आहे, चांगलं आहे आता. पण त्या टायमाला 2006 मध्ये आम्ही आमच्या स्वतःच्याच घरात भाड्याने राहत होतो, कारण की परिस्थिती पण बदलली होती, थोडी आर्थिक प्रॉब्लेम झाला होता. पण आता आयुष्यात सर्व चांगलं आहे, माझ्या आईवडिलांचं सर्व चांगलं आहे, देवाच्या आशीर्वाद आणि कृपा दृष्टीने सर्व चांगलं चाललेलं आहे. आणि आता स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पण म्हणायला केलं तर हरकत नाही, त्यांच्या आशीर्वादाने पण खूप सारं चांगलं चाललेलं आहे. कारण आमची आई आता स्वामींना सुद्धा जाते, आमची आई सर्व देव करते असं म्हणायला हरकत नाही. बाळमामालाही जाते, स्वामींचंही करते, तिला जेवढं जमेल देवाधर्माचं करायला तेवढं ती करत असते. तिच्यामुळेच तिचं लहानपणापासून बघूनच माझ्याकडं असं म्हणजे गुण आलेत असं म्हणायला हरकत नाही, कारण की आम्ही लहान होतो तेव्हापासून ती खूप उपास तापास करते. तिचं महिनाभर श्रावण महिनाभर उपवास असतो, पुन्हा सूर्यनारायणचे उपवास असतात, महालक्ष्मीचे उपवास, काही ना काही तिचे सारखे उपवास चालूच असतात. आम्ही लहानपणापासून तिला उपवास करतानाच बघत आलेले आहे मी, त्यामुळे कदाचित माझ्यात पण ते गुण आलेत की व्रत वैकल्य करायचं, असं श्रद्धा विश्वास एवढा म्हणजे दृढ झाला आहे माझा देवावर असं म्हणायला हरकत नाही. आणि आई पण अशी गुरुवारचे उपवास करायची मार्गशीर्ष महिन्यातली, ते तिला पोथी वाचायला यायचं नाही, तर आम्ही 4थी 5वीला असताना तिला पोथी वाचून द्यायची मी, आणि त्यामुळे मला पण आवड निर्माण झाली. मी पण 5वीपासून मार्गशीर्षचे गुरुवार धरते, उपवास करते. जसे जसं मला समजायला लागले, वाचायला यायला लागले, तर आईला मी मदत करायला लागले, तशी मी उपवास करायची. पण तेव्हा कसं आपण लहान असायचो, आपल्याला उपवास करायचं म्हटलं की काहीतरी पप्पा फळं आणतात खायला भेटते अशा हिशोबानेच धरायचो. आणि सांगायचा मुद्दा काय आहे मला अनुभव सांगायचे, पण बोलता बोलता हे सर्व बोलून गेली. तर मला तेव्हा जरा परिस्थिती बेताची झाली होती आणि माझ्या मामाचं लग्न झालं होतं नुकतंच, आणि मामी पण मुंबईला आली होती राहायला. मामीचं पण आमचं शिक्षण झालेलं आहे, चांगलं झाले शिक्षण, ग्रॅज्युएशन वगैरे झाले वाटतं मामीचं पण, नाही 12वी करून काहीतरी म्हणजे तिथं जतची मामी आहे माझी, आणि तिथंच काहीतरी म्हणजे शिकवायला वगैरे जात होत्या. आता तशी मुंबईला आल्या होत्या त्या, आमची परिस्थिती अशी झाली तेव्हा त्या टायमाला. मग तेव्हा सर्वांना माहिती होतं की मला अभ्यासाची आवड आहे, अभ्यास करायचा आहे, मला शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, हे सर्वांना माहीत होतं त्या टायमाला. त्या टायमाला मामी पण म्हटली, अगं तू एवढी हुशार आहे, अभ्यास करत नाही, अभ्यासात हुशार आहे, तर मग का सोडली, कशासाठी सोडली. तर प्रत्येकाला आपण एक्सप्लेन करू शकत नाही ना का सोडली, कशासाठी सोडली. काही गोष्टी असतात त्या आपल्यापर्यंतच ठेवायच्या असतात. तर खरं तर मी शाळा म्हणजे सोडली काय तर आर्थिक कारणामुळे सोडली असेल, पण त्या टायमाला मी शाळा सोडली म्हटल्यावर आई पप्पांना खूप त्रास झाला, कारण माझ्या पप्पांची खूप इच्छा होती की मी खूप शिकावं. कारण आम्ही तसं म्हणायला गेलं तर मी धनगर आहे आणि मी
आमच्याकडे असं जास्त मुलींना शिकवत नाही, पण आता तसं नाही. आता खूप मुली शिकतात, धनगर मुली खूप आता पुढे गेलेल्या आहेत. जेव्हा मी 10वीला होती त्या टायमाला आम्ही गावी यायचो, तेव्हा त्या टायमाला पण आमच्या नातल्यातले जे ज्यांच्याकडे यायचो वगैरे, जे नातल्यातली गावची माणसं आहेत ना, ती काय म्हणायची माहिती का, आता पोरी मोठी झाली आहेत, आता लग्न करून टाका, आता लग्न करून टाका, असे सारखे आईपप्पांच्या मागं लागायचे आम्ही गावी गेल्यावर. पण माझे पप्पा म्हटले नाही, सविता हुशार आहे, तिला मला शिकवायचं आहे असे म्हणायचे. आणि त्या टायमाला पप्पाला कळलं की मी नाही शाळेत जाणार आहे, मी इथं नाही सोडले मी शाळा, असं समजलं मी जाईन आहे. तर पप्पाने मला ना पाणी भरायचा पाईप आहे ना, त्या पाईपाने एवढं मारलं होतं ना शाळेत जात नाही म्हणून. पण पप्पाने एवढं मारलं होतं ना, तरी मी म्हटली मी जाणारच नाही शाळेत. तर पप्पा म्हटले का शाळेत जाणार नाही असे तसे विचारले, पण मला तेव्हा हिंमत झाली नाही सांगायची. मी म्हटलं नाही जाणार. तर मग पप्पांना मी त्या टायमाला पप्पाने मला मारले, तर मी पप्पांना एकच शब्दच दिला होता, मी शाळेत जाणार, तुमची इच्छा आहे ना मी खूप शिकावं, मी शिकणार, पण ह्या वर्षी मी शाळेत जाणार नाही असं सांगितलं मी पप्पांना. त्यानंतर पप्पांनी एकदाच मारलेलं मारलं होतं. आणि त्यानंतर मग शाळा तर शिकायची खूप इच्छा होती, पण नाही हिंमत झाली, कारण मला त्या वर्षी शाळेतच जायचं नव्हतं असं मी ठरवलंच होतं. तर मग त्या 1-2 महिन्यानंतर मामी मुंबईला आली. मुंबईला आल्यानंतर मामी म्हटली तो हुशार आहे, तो अशीच कोणत्या तर कारणामुळे सोडली नसेल, काही तर कारण असेल म्हणून सोडले असेल. मामी तेव्हा समजावून सांगितलं. मामींनी वैभवलक्ष्मी व्रत केले होते, त्यांना अनुभव आला, मग त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं वैभवलक्ष्मीचं, आणि मला म्हटले की तू सुद्धा शुक्रवार करायला घे, तुझी जी इच्छा असेल ते पूर्ण होईल असे म्हटले होते. आणि शाळा सोडल्यानंतर म्हणजे मेमध्ये 10वीचे क्लासेस असतात, क्लासला मी गेली नाही. जून महिन्यात 10-15 दिवस शाळेत गेले असेल, परत गेलीच नाही. मग शाळेतले ते सर सारखेच म्हणायचे की तुम्ही फी का नाही आणली, फी का नाही आणली. म्हणजे 1-2 सर होते तसे ते चांगले म्हणायचे की नाही आता मला पण माहीत नाही, कारण की मी शाळेत जात नव्हती काही कारणास्तव. पण कधी कधी ना ते सरसुद्धा काहीतरी वाईट शब्द बोलायचे, मग मनाला लागायचं. ते म्हणायचे तुमच्या रक्तातच असं आहे, तुम्ही कारणं देता शाळेत न येण्यासाठी, असं 1दा-2दा म्हटले. ते मला एवढं म्हणायला लागलं ना, मी म्हटलं आमची परिस्थिती काय आहे, म्हणजे आपली परिस्थिती काय असते ना ते समोरच्याला कधी कळतच नाही. तर मी म्हटले आमची परिस्थिती काय आहे आमचं आम्हालाच माहिती, हे सर लोकांना माहिती नाही, तरी पण सर न विचार करता एखाद्याचं मन कसं दुखू शकतं असं माझ्या मनात आलं होतं त्या टायमाला. त्या टायमाला ते सर असे म्हणजे बोलायचे, म्हणजे मी खाडे पण करायची, कारण मला इच्छा व्हायची नाही जायची, कारण शाळेत गेली की म्हणायचे फीचे पैसे आणले का, फी भरा असंच चाललं होतं. आणि त्यामुळे ना मी खूप दुखावले होते. आणि खरं तर कसं सांगायचं लगेच सरांना, काय अशी हिंमत झाली नाही. आणि त्या टायमाला सर खूप बोलले, असे तुमच्या रक्तातच आहे, तुम्हाला शिकायचीच इच्छा नाही, असं तसं खूप बोलले होते. मग तेव्हाच मी ठरवलं काही झालं तर आता मला शाळेत जायचं नाही, मी शाळा शिकणार, पप्पाला शब्द दिला आहे, पण आता ह्या पुढे शाळेत जायचं नाही असं ठरवलं. आणि एक वेळ अशी परिस्थिती आली होती, खूप बिकट परिस्थिती आली होती, जेवणाचं पण एवढं प्रॉब्लेम झालं होतं, पण काही नाही, तो काळ केला. मी वैभवलक्ष्मीच्या उपवासाला सुरुवात केली. 11 शुक्रवार केले. त्यानंतर 11 शुक्रवार केल्यानंतर उद्यापन काय केलं मी माहिती आहे का, मला जसं जमलं तसं केलं, तुम्ही कसं काय म्हणाल. त्या टायमाला मी 10वीला म्हणजे 10वीतनं शाळा सोडली 2006मध्ये. आणि डिसेंबरमध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन आलं काहीतरी माझं. उद्यापन केलं. उद्यापनला मी 11 बायकांना बोलवलं, संध्याकाळच्या टायमाला 6च्या दरम्यान बायकांना बोलवलं गल्लीतल्या. आणि त्या बायकांना हळदी कुंकू वाहिलं, हळदी कुंकू लावलं, शिराचा प्रसाद केला होता, गोड शिराचाच प्रसाद दिला, हळदी कुंकू वाहिलं. आणि वैभवलक्ष्मीचं एक पुस्तक दिलं, एक केळे दिलं. असंच मी उद्यापन केलं पहिल्यांदा जेव्हा मी केलं शुक्रवारचं उद्यापन. आणि त्यानंतर सांगते, उद्यापन झाल्यानंतर मी 5-6 महिने आईस्क्रीमच्या दुकानात कामाला गेली. चेंबूरलाच आईस्क्रीमचं दुकान आहे, फॅक्टरी आहे आईस्क्रीम बनवायची, तिथं काम केलं 4-5 महिने. त्यानंतर किती पैसे पगार होता बरं मला, 1000 रुपये काही तर महिन्याला पगार होता. त्याचं काम केलं. त्यानंतर त्यांनी मला करते म्हणजे मी त्यांना सांगितलं मी आता 10वीला बसणार आहे बाहेरून, मला परीक्षा द्यायची, तर त्यांनी मला 10 महिन्यात 1500 पगार दिला आणि अजून 500 रुपये दिले पुस्तकाला वगैरे घे म्हणून. तर मी 10वी बाहेरनं दिली म्हटलं. मी 17 नंबरचा फॉर्म भरत होती, पण नाईट शाळेमध्ये घातल्यात, नाईट शाळा. त्या शाळेतले सर म्हणाले तू बाहेरनंच परीक्षा देणार आहे अशी तशी. मी त्यांना चौकशी करायला गेली की नाईट फॉर्म कधी निघतो, 17 नंबरचा मला भरायचा आहे, एक्झाम द्यायची, 10वीला बसायचं आहे पुन्हा. तर ते म्हटले म्हणजे तू 10वीला बाहेरनं बसण्यापेक्षा नाईट शाळेतनंच फॉर्म भर ना,
तुला शाळेत यायचं असेल तर ये, नाही आली तर नको येऊ, मग तू शाळेतनंच फॉर्म भर आणि एक्झामला इथनंच म्हणजे शाळेचं नाव येईल म्हटले. तर मी नाईट शाळेत जात नव्हती, कारण की नाईट शाळेत संध्याकाळचं जायचं काय कसं म्हणजे नव्हतं जात. म्हणजे तिथं नाईट शाळेला मुलं म्हणजे मोठी मोठी मुलं असायची शिकलेली, म्हणजे वयाने मोठी माणसं पण असायची 10वीला बाहेरनं बसलेली, म्हणजे नाईट शाळेतनं एक्झाम द्यायची म्हणून. तर मी त्यांना म्हटलं सर मी शाळेत काही येऊ शकत नाही. तेव्हा आम्ही मानपूरला राहायला गेलतो त्या टायमाला. सरांना म्हटलं मी काही शाळेत येऊ शकत नाही, पण मी म्हणजे लिहून इथं ह्या शाळेत आहे म्हणून सांग, म्हणजे हे करा तुम्ही, पण मी शाळेत येणार नाही. मी 10वीला क्लास लावला, स्टुडंट क्लास लावला, गोवंडीला आहे तो क्लास लावला 10वीला. मला मार्क पण चांगली पडली, 66% मिळाले मला. आणि ॲडमिशन घेतलं, मग सायन्स साईडून ॲडमिशन घेतलं. सांगायचं तात्पर्य काय तेच राहिलं बघा. बोलता बोलता असं बोलत गेलं ना ते मेन बोलायचं तेच राहून जातं. तर मी वैभवलक्ष्मीचे उपवास माझं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी केलं आणि त्याची प्रचितीसुद्धा मला आली. आणि मी माझं शिक्षण परत 10वीला बाहेरनं बसल्यानंतर चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि वैभवलक्ष्मीचे उपवास मी ज्या कारणास्तव केलं होतं त्यानंतर मी म्हणजे मला पुढे शिक्षणात अडथळे येऊ नये म्हणून केलं होते आणि ते माझं पूर्ण झालं. वैभवलक्ष्मीचे उपवासाने मला फरक पडला आणि मला अनुभव आलासुद्धा. आणि त्यानंतर आमची परिस्थितीसुद्धा चांगली झाली. सर्व चांगलं आहे आता, देवाच्या आशीर्वादाने कृपादृष्टीने सर्व चांगलं आहे आता माहेरी माझं. आणि माझ्या बहिणी भावांचं पण आता सर्व चांगलेलं आहे देवाच्या आशीर्वादाने कृपादृष्टीने. आणि वैभवलक्ष्मीच्या मातेने परिस्थिती जशी झाली होती त्यांच्या म्हणजे सर्वच जशी आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम आला होता तसा परत आला नाही, खूप चांगलं झालं. आणि हाच अनुभव आहे की मी माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी 11वी 12वी केली. 15वी BSc झाली माझी. 15वीला असतानाच माझं लग्नसुद्धा झालं. लग्न झाल्यानंतर एक्झाम द्यायला मी आईकडेच होती. दिवाळीत लग्न झालं, 6 महिने एक्झाम होईपर्यंत आईकडे होती. लग्न झाल्यानंतर मी सासरी गेली. त्यानंतर सासरी केल्यानंतर मी पास झालेला रिझल्ट आला BScला. त्यानंतर मी पुन्हा मास्टर करायची ठरवलं. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, MSc केले. मी माझी MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेली आहे. त्यानंतर मी 2-3 वर्ष जॉब केला आहे फार्मा कंपनीमध्ये. 3 वर्ष जॉब केला आहे फार्मा कंपनीमध्ये. आणि त्यानंतर आता गावी येऊन राहिलो आहे. गावी पण माझं सर्व चांगलेलं आहे. माझे मिस्टर ऑडिटर आहेत, सर्व चांगलेलं आहे. आमचं हॉटेल आहे. आता आम्ही हॉटेल गेल्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे आमचं हॉटेल. देवाच्या आशीर्वादाने सर्व चांगलेलं आहे. आणि मी पनवेलला राहत होती. पनवेललासुद्धा मी शुक्रवार वैभवलक्ष्मी जे केले लग्न झाल्यानंतर. शुक्रवार माझा चालूच होता, पण आम्ही कांदिवलीला राहत होतो. त्यानंतर जॉबला लागल्यानंतर अपडाऊन करण्यासाठी मी पनवेलला शिफ्ट झालो, मी माझे मिस्टर दोघंच. मग तिथं मी शुक्रवार पुन्हा चालू केले, पूजा मांडणी वगैरे. आणि 11 शुक्रवार केले, उद्यापन केलं. 11 शुक्रवार केले आणि उद्यापनला मी 11 सवाशीण बायकांना बोलवलं होतं. त्यांची ओटी भरली. पुस्तक दिलं वैभवलक्ष्मीचं, फूल, एक केळ, नारळ, ब्लाउज पीस असं मी ओटी भरली. आणि त्यांना प्रत्येक पोथीचं एक पोथी दिली प्रत्येकांना. आणि जेवण केलं होतं उद्यापनच्या टायमाला. सर्व बायकांना सवाशिणींना जेवण बनवलं होतं. आणि तो मी फोटोसुद्धा टाकेल माझ्याकडे असेल तर, उद्यापन केलेला बायकांना जेवायला बोलवलेलं ते स्क्रीनवर. आणि हा अनुभव आला मला. त्यानंतर मी फार्मा कंपनीमध्ये जॉबला लागले. त्या टायमाला तिथे एक मॅडम होत्या, त्यांचं लग्न जमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी खूप उपवास केले, खूप विचारलं प्रत्येकांना. म्हणजे ज्यावेळी एखाद्याचं लग्न जमत नाही तर ते किती म्हणजे ब्राह्मणांना विचारा, काय शांती करायचे का, हे करायचं का, ते सर्व केलं होतं त्यांनी. त्यांची एक बहीण कुठे लांब MPला राहत होती. त्यांच्या बहिणींनीसुद्धा त्यांना गुरुवार करायला सांगितले होते. गुरुवार करायचं आणि पिवळंच खायचं आणि पिवळ्यावरच उपवास सोडायचा, पिवळंच घालायचं असं काय. त्यांनी ते सुद्धा गुरुवार केले, पण त्यांना काहीच म्हणजे फरक नाही जाणवला. तर मग मी त्यांना सांगितलं, मॅडम जर माझ्यावर विश्वास असेल तर मी एक व्रत सांगितलं तर करचाल का. मॅडम म्हटलं आता एवढं केलं काय फरक पडला नाही, आता तू काय सांगणार आहे, काय फरक पडेल, कसं काय, किल्ले केले मी अशा म्हणायला लागल्या. त्या आपण एखादी व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्यात काय तर कमी आणि आपण सारखं उपवास तापास करून सुद्धा आपल्याला फरक जाणवत नाही. त्यामुळे माणूस कंटाळतो. तर त्याही तशा बोलल्या. पण मी म्हटलं एकदा माझ्यासाठी फक्त एकदा करून बघा ना. मी लय विनवणी केली, आता तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे
कारण मला अनुभव आला आहे मॅडम, म्हणून मी तुम्हाला सांगते अशी म्हटले. मी त्या मॅडमचं नाव नाही सांगणार, कदाचित त्यांनी मला सबस्क्राईब केलं असेल तर त्यांना तो व्हिडिओ जाईल, बघतीलसुद्धा ते. आणि ते म्हटले ठीक आहे आता तू बोलतेस तर मग काय करते. मग त्यांना म्हटलं तुम्ही पुस्तकसुद्धा घेऊ नका, माझ्याकडे वैभवलक्ष्मीचं पुस्तक आहे, तेच पुस्तक मी तुम्हाला देते वाटलंच तर. माझ्याकडे 1-2 होते एक्स्ट्रा, तर मग ते काय घरातच राहणार, त्यापेक्षा कुणाला तर गरजू आहे त्या व्यक्तीला जर आपण दिलं तर चांगलंच आहे ना, असं मी म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही पुस्तकसुद्धा आणू नका, मी पुस्तकसुद्धा देते तुम्हाला, फक्त तुम्ही मनेभावे पूजा करा, विश्वास ठेवून पूजा करा, तुम्हाला प्रचिती येईल असं मी म्हटलं त्यांना. ते म्हटले ठीक आहे. मग त्या मॅडमनी शुक्रवार करायला घेतला. त्या मॅडम म्हटलं उद्या शुक्रवारी उपवास करायचा आहे, आणि शुक्रवारी त्यांनी उपवास केला. आणि त्याच शुक्रवारी, पहिल्याच शुक्रवारी त्यांना 12 वाजता फोन आला की आम्ही तुम्हाला बघायला येणार आहे, असं असं स्थळ आहे कुणाकडनं तर आम्हाला कळलं आहे, तर आम्ही येणार आहे. तेव्हा त्या मॅडम एवढ्या खुश झाल्या, त्यांनी मला सांगितलं अगं तुम्ही मला वैभवलक्ष्मी व्रत करायला सांगितले आणि पहिल्याच शुक्रवारी मला प्रचिती आली, त्यासाठी ते खूप खुश झाले आणि मला खूप थँक्यूसुद्धा म्हटल्या. आणि त्यांचं आता खूप चांगलं आहे, ते फार्मा कंपनीमध्येच आहेत कामाला, दुसऱ्या कंपनीत लागलेत. त्यांना एक मुलगा मुलगी आहेत, त्यांच्या आयुष्यात आता खूप चांगलं झालं आहे वैभवलक्ष्मीच्या आशीर्वाद आणि कृपादृष्टीने. तर हा एक अनुभव मला तुम्हाला सांगायचा होता की माझ्या मॅडमलासुद्धा हा अनुभव आला वैभवलक्ष्मीचा. तर वैभवलक्ष्मीचं एकदा उपवास करून बघा, तुम्हालासुद्धा अनुभव नक्की येतील. आता बहुतेक जण ना मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारपासून ना वैभवलक्ष्मीचे उपवास करायला सुरुवात करतात. तर तसंही आपण कोणत्याही महिन्यात शुक्रवार करायला सुरू करू शकतो, पण काय काय म्हणतात नाही आता मार्गशीर्ष महिना लक्ष्मीचाच आहे तर आपण तेव्हापासून सुरू करू म्हणून थांबतात आणि मार्गशीर्ष महिन्यापासूनच शुक्रवारची उपवास करायला सुरुवात करतात. तर तुम्हीसुद्धा इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून वैभवलक्ष्मीचे उपवास करा, अनुभव येतात. कारण मी अनुभव घेतला म्हणून सांगते. आणि मला ज्या ज्या गोष्टी ज्या पारायण किंवा जे व्रत करून उपवास करून मला अनुभव आलेत ना, ते मी इतरांना नक्की सांगते. आता तर मी चॅनल खुलले म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. ज्यावेळी चॅनल नव्हतं मी अशी होती म्हणजे जॉबला जाताना फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे मी सांगायचे मी हा उपवास केला, मला खरंच अनुभव आला, असं तसं सांगितलं. ज्यांना गरजू आहेत ना, मी कुणासोबतसुद्धा शेअर करत नाही माझे अनुभव, कारण की नाही पटत एखाद्याला. पण जे गरजू आहेत, कधी एखादी व्यक्ती आपल्याला म्हणते ना गं असं असं आयुष्यात चालले माझ्या, मी काय करू, एवढं केलं तरी काय होत नाही, त्या टायमाला मी जे अनुभव घेतले त्या गोष्टीतून म्हणजे ज्या व्रत वैकल्यातून मला अनुभव आले ते व्रत वैकल्य मी सांगते त्यांना. आणि ते मनेभावे जेव्हा करतात ना तर त्यांनासुद्धा अनुभव आलेले आहेत. म्हणून मनेभावे श्रद्धेने जर व्रत केलं ना त्याची प्रचितीने अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तर नक्की वैभवलक्ष्मीच्या उपवासाला पण सुरुवात करा ज्यांना करायची इच्छा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी. तर हे उपवास खूप फायदेशीर ठरले आहे, खूप साऱ्यांना अनुभव आले आहेत, तुम्ही पण नक्की अनुभव घेऊन बघा. आणि आत्तासाठी जय वैभवलक्ष्मी माता, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.